मी गजानन ठाकूरकर. आज आपण शाहकार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या संदर्भात चर्चा करत आहे. हे शाहकार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा लेखापरीक्षण अहवाल आहे. यानुसार ही सोसायटी नागपूर मनपा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली ही सोसायटी आहे. ह्या सोसायटीचे दस्तावेज आहे पूर्णपणे. ही सोसायटी 25/2/1986ला स्थापन झालेली आहे. ही तारीख नोंद केली आहे या ठिकाणी. आणि सोसायटीचं कार्यक्षेत्रसुद्धा दाखवलेलं आहे, नागपूर महानगरपालिका पुरते. म्हणजे ह्या सोसायटीला नागपूर महानगरपालिका पुरतंच कार्य करता येते, इतर ठिकाणी कार्य करता येत नाही. तरीसुद्धा ह्या सोसायटीनं हिंगणा तालुक्यामध्ये बऱ्याचशा अशा मालमत्ता खरेदी केल्या आणि त्या मालमत्तेनुसार त्यांनी बरेचसे लेआउट टाकले. त्यामध्ये हा एक फार मोठा एक बोर्ड या ठिकाणी दिसत आहे. हे एक मौजा वाघधरा पटवारी हलका नंबर 46 खसरा नंबर 31 ही जमीन प्रमोद केजोडीमल अग्रवाल यांना 1,73,00,000 यांनी विकली सोसायटीची जमीन. त्या बदल्यात प्रमोदजी अग्रवाल यांनी त्यांना 73,00,000 दिले, याची त्यामध्ये नोंदसुद्धा आहे. त्याचप्रकारे ही जमीन विकल्यानंतर यांनी प्रकाश संपतराव शाहकार यांच्याकडून एक खसरा नंबर 5 मौजा वानाडोंगरी या ठिकाणी जमीन खरेदी केली, असं यामध्ये नमूद आहे. त्या जमिनीचं आराजी आहे 1 हेक्टर 17. परंतु प्रकाश संपतराव शाहकार यांच्याकडून ही जमीन खरेदी केली असं हे सोसायटी म्हणते. परंतु वानाडोंगरीमध्ये प्रकाश संपतराव शाहकार या नावाचा कोणीही व्यक्ती राहत नाही. वानाडोंगरीमध्ये प्रकाश रूपरावजी शाहकार आहेत, प्रकाश भावरावजी शाहकार आहेत, पण प्रकाश संपतरावजी शाहकार या नावाचा व्यक्तीच नाही. त्यामुळे ह्या ऑडिट नोटमध्ये असे अनेक घोटाळे आहे, अनेक तफावत आहे. आणि ह्या तफावत जर ज्या विभागाकडे ह्या तक्रारी दिलेल्या आहे, जिल्हा निबंधक कार्यालयाकडे, त्यांनी ह्या तफावत जर पाहिल्या, ह्या शाहकार गृहनिर्माण कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मोठा घोळ बाहेर निघू शकते आणि ज्या लोकांची फसवणूक होऊन राहिली ती फसवणूक थांबू शकते. परंतु प्रशासनाकडे अनेक तक्रारी दिलेल्या आहेत. महसूल मंत्र्याकडे सुद्धा या संदर्भात तक्रारी गेल्या. यापूर्वीसुद्धा महसूल मंत्री आपल्या राज्याचे ऊर्जा मंत्री होते, नागपूरचे पालकमंत्री होते, तेव्हापासून या तक्रारी सुरू आहे. परंतु त्यावेळेस तक्रारीची सुरुवातसुद्धा झाली होती. परंतु ह्या सोसायटीचा एक सदस्य भारतीय जनता पार्टीने जसा प्रवेश केला तशी ह्या चौकशी थांबल्या गेल्या, त्यांच्यावर होत असलेली कारवाई थांबल्यात गेली. त्याच्यामुळे ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते, त्याच्यातले काही पदाधिकारी हे राजकारणातसुद्धा आहे. त्यामुळे त्यांचा हा दबदबा थोडासा त्या ठिकाणी आहे का आम्ही राजकीय व्यक्ती आहे, त्यामुळे हे प्रकरण त्यांनी अचानक ते दाबून घेतलेलं आहे. तर या प्रकरणाची कोण चौकशी करेल? जिल्ह्याचे जिल्हा निबंधक जे आहे अजयराव कडू यांना मी आवाहन करतो, या प्रकरणाची त्यांनी तात्काळ चौकशी करावी. तर याबाबत केलेल्या कारवाईच्या सर्व प्रती सर्वांना जाहीर कराव्या, तरच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. धन्यवाद. पुढील बातमीमध्ये आपण परत भेटूया. नमस्कार.